नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण व्हेज पनीर पुलाव। हा पुलाव एकदा बनवला की पुन्हा पुन्हा बनवण्याचा मोह नक्की होणार आहे। या सीझनमध्ये हिरव्या भाज्या खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतात, तर या सगळ्या भाज्या वापरून बनवलेला हा पुलाव खूप टेस्टी आणि खूप सुंदर झालेला आहे बघा। 80% बिर्याणीसाठी भात शिजवायचा म्हणजे कसा शिजवायचा हे खूप जणांना कळत नाही, तर त्याची एक सोपी ट्रिक आपण इथं बघणार आहोत आणि झटपट अगदी 5 मिनिटात कुकरमध्ये हा पुलाव बनवणार आहोत आपण। चला रेसिपीला सुरुवात करूया। चमचाभर तेल घेतलेलं आहे मी कुकरमध्ये। तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवलेत आणि निथळून 15 मिनिटांसाठी ठेवलेत। भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि गरम मसाला सुद्धा आपल्या आवडीचा घ्यायचा आहे। काजू घेतलेले आहेत, दालचिनी, लवंग, तमालपत्र, शहाजिरे आणि साधे जिरे। आता या सगळ्या गरम मसाल्यांवर एक बटर क्यूब टाकायची आहे आणि अर्धा चिरलेला कांदा आहे। हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय। गॅस बारीक ठेवायचा आहे। मसाले अजिबात करपू देऊ नका। याबरोबर तुम्ही बेदाणे आणि जर्दाळू सुद्धा घालू शकता, पण मी फक्त ड्रायफ्रुट्स मध्ये काजूच घेतलेले। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। खूप छान सुंदर सुगंध येतो आणि खूप छान टेस्ट येते। 1 चमचा हिंग टाकायचा आहे। मसाले सगळे व्यवस्थित परतून घेत राहायचे आहे। मसाल्यांचा खूप सुंदर सुगंध यायला सुरुवात झाली आहे बघा। आता चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या यात टाकूया। मशरूम, पनीर, मटार, फ्लॉवरचे तुरे आहेत, थोडे फरसबी आहे, गाजर सुद्धा घेऊ शकता। या सगळ्या भाज्या मसाले आणि बटरमध्ये छान परतून घ्यायच्या आहेत। खूप शिजू द्यायच्या नाहीत, फक्त परतत राहायचंय। आता गोडा मसाला आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आहे। इथं मी 2 चमचे टाकणार आहे। तुम्हाला हवा असेल तर 1 चमचा सुद्धा टाकू शकता, त्यामुळं पुलाव पांढरा शुभ्र बनेल। पण थोडासा ब्राउनिश कलर हवा आहे, त्यासाठी मी 2 चमचे मसाला टाकलाय। आता हे धुवून निथळत ठेवलेले तांदूळ त्यावर टाकायचे। 2 वाटी तांदूळ आहेत हे आणि भाज्या सुद्धा 2 वाटीच आहेत। 2 वाटी तांदळासाठी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। खूप छोटा चमचा आहे हा मसाल्याच्या डब्यातला। आता भाज्यांबरोबर हे तांदूळ सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे। गरम मसाला, बटर आणि या सगळ्या भाज्यांचा अर्क तांदळाबरोबर भाजला गेला पाहिजे। गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे। 2 वाटी तांदूळ आहेत, तर त्यासाठी मी 3 वाट्या पाणी घेणार आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, यापेक्षा जास्त पाणी वापरू नका। अगदी व्यवस्थित तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण आहे कुकरसाठी। फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि पुलाव रेडी आहे। बघू शकताय तुम्ही, फक्त 5च मिनिटात मोकळा, सळसळीत आणि अतिशय स्वादिष्ट व्हेज पनीर पुलाव तयार। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।